गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग BT डेबेवडेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आणि आज आपण पुन्हा एकदा शिष्यवृत्तीच्या तासिकेसाठी आपण सुरुवात करणार आहोत। कालच आपला या ठिकाणी आपण प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि आज आपण पुन्हा एकदा तासिकेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। तर बघा, जसं मला सांगायचं की जसं परीक्षा जवळ येते, एका महिन्यापेक्षा कमी कालावधी आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे आणि या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव करणं हे आपल्याला गरजेचं आहे, कारण प्रश्नपत्रिकेचा सराव आपल्याला करावाच लागणार आहे। जेवढं प्रश्न तुम्ही या कालावधीमध्ये सोडवाल तेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे। कारण मी प्रत्येक वेळेस सांगतो की सराव हा आपल्याला गरजेचा असतो, म्हणजे आपण एखाद्या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव केला आणि तो प्रश्न किंवा त्या पद्धतीचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर आपल्याला पटकन सोडवण्यासाठी मदत होत असते। म्हणून आता जेवढे दिवस आपल्या हातात आहेत तेवढ्या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव या ठिकाणी करणार आहोत। तर आज आपण आपल्या गणित विषयाच्या तासिकेसाठी सुरुवात करणार आहोत। तर बघा, गणित विषयामध्ये बरेच प्रश्नही आपण पाहिलेले आहेत, बरेच घटक आपण पाहिलेले आहेत। तर आपण बघा, एका शनिवारी जिल्हास्तरीय आपल्याकडे चाचणी झालेली होती, बरोबर आहे की नाही? मग त्या प्रश्नपत्रिकेचं आज आपण त्या प्रश्नपत्रिकेमधील काही प्रश्नाचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे आपण बघा, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहणं का गरजेचं असतं? कारण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असे ठराविक प्रश्न असतात, बऱ्यापैकी जवळजवळ 80% प्रश्न, किंवा समजा गणिताचे तुम्हाला 50 प्रश्न असतात, त्यातले 40 प्रश्न किंवा 35च्या पुढे प्रश्न असे असतात, 35 प्रश्न असे असतात की ते आपल्याला सोडवता येतात किंवा ते सोपे असतात। थोडक्यात सांगायचे, त्यातले 4, 5, 6 प्रश्न कसे असतात, जरा मध्यम लेवलचे असतात, आणि राहिलेले 7, 8 प्रश्न कसे असतात, खूप त्याची लेवल थोडी जास्त असते, कठीण असते। आपल्याला येणार नाही असं नाही, येतात, परंतु त्या प्रश्नाचा आपल्याला सराव होणं गरजेचं असतं। फक्त काय असतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये हे प्रश्न सोप्या पद्धतीचे असतात, फक्त जे शब्द असतात त्या शब्दांची रचना वेगळी केलेली असते, शब्दांची रचना वेगळी केलेली आहे। सोप्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं असतं, एखादी बाजू दिलेली असतात आणि चौरसाची परिमिती विचारलेली असते। हे झालं आपल्याला लगेच लक्षात येतं, बाजू दिली, परिमिती विचारली। काही ठिकाणी काय करतात, परिमिती देतात आणि मग बाजू विचारतात, हा थोडा जरा आपल्याला प्रश्न नीट समजावा लागतो। आणि त्याच्यानंतर काय करतात, 2 आकृतीची परिमिती सारखी आहे, याची बाजू एवढी आहे तर त्याची बाजू विचारतात। म्हणजे आपलं बेसिक तेच असतं, परिमितीच बेसिक आहे आपलं समजा, परंतु आपल्याला फक्त शब्दाचे खेळ केलेले असतात, शब्द उलटे सुलटे विचारलेले असतात, त्यामुळे आपण फसण्याची शक्यता असते। अशा प्रश्नाचा सराव या काळामध्ये, परीक्षेला 1 महिन्याचा कालावधी राहिलेला असताना आपण करणं गरजेचं आहे। तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, जर तुम्ही वाचला किंवा मी वाचून दाखवतो, एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे। बघा, मी आता सांगितलं होतं प्रश्न तेच असतो, परिमितीच हे आपलं बेसिक आहे, परंतु इथं वेगळं काय विचारलंय, एका आयताची व चौरसाची परिमिती सारखे। आयत काढून लगेच आकृती काढायची। मी काय सांगितलं तुम्हाला, जोपर्यंत आपला खूप सराव होत नाही तोपर्यंत आपण आकृती काढायचं सोडायचं नाही, प्रत्येक प्रश्नाला आकृती काढायची, प्रश्न वाचायचा, आकृती काढायची। कच्च्या कामासाठी जागा असते ना प्रश्नपत्रिकेमध्ये, तिथं ही आकृती काढायची। एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे, म्हणजे या 2 आकृत्या, हा आयत आहे, तुम्हाला पाहिल्यानंतर समजत असेल, हा चौरस आहे, आयत आहे, कारण आयताचं तुम्हाला माहिती आहे गुणधर्म, मी वेळ घालवत नाही। या 2 आकृतींची परिमिती सारखी आहे। परिमिती म्हणजे काय, याच्या चारही बाजूंची बेरीज आणि याच्या चारही बाजूंची बेरीज सारखी। समजा याची परिमिती 10 असेल तर याची पण परिमिती 10च आहे, असा त्याचा अर्थ आहे। आयताची परिमिती 84 सेंटीमीटर आहे। या आयताची परिमिती किती आहे, 84 सेंटीमीटर।
अशी आकृती जर तुम्ही पटकन काढून घेतली ना तुम्हाला काही अवघड जात नाही. बरोबर आहे की नाही. तर चौरसाची बाजू विचारली. आता बघा काय विचारलंय, चौरसाची परिमिती विचारली नाही. जर चौरसाची परिमिती विचारली असते तर काय उत्तर असतं रे तुमचं? तेच असं असतं ना, कारण या दोन आकृतीची परिमिती सारखी आहे. जर तुम्हाला इथं विचारलं असतं चौरसाची परिमिती किती तर तुमचं उत्तर पटकन आलं असतं. काय आलं असतं? आयताची परिमिती 84 आहे, याची बी परिमिती किती आली असती? 84. पण काय विचारलंय त्यांनी? चौरसाची बाजू विचारली. मग हे आपल्याला लक्षात घ्यायचं असतं. हे आपल्याला लक्षात घ्यायचं असतं की या चौरसाची बाजू विचारली, या चौरसाची. मग याची बाजू काढत बसायची गरज आहे का आपल्याला? मला सांगा, आयताच्या बाजू काढत बसण्यात वेळ घालवण्यात अर्थ आहे का? आपल्याला आयताचं काहीच विचारलं नाही, आपल्याला चौरसाचं विचारलं. मग हे 84 आयताची परिमिती 84, मग चौरसाची किती आहे? 84 आहे. काय परिमिती? का 84? कारण इथं दिलंय ना एका आयताची व चौरसाची परिमिती सारखी, म्हणून आयताची 84 म्हणजे चौरसाची पण 84. आता बाजू काढू. कशा बाजू काढायच्या? बाजू दिली का तुम्हाला? नंतर याला गुणणार 4 ने. तुम्हाला वाटेल ही बाजू आहे, बाजू नाही, चारी बाजूंची बेरीज आहे. मग एक बाजू कशी काढणार? 84 भागिले 4 असं काढू शकतो ना. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 21 आलं. काय आलं? 21. लाडू काय आलं? मग 21 सेंटीमीटर. 21 सेंटीमीटर हे आपलं फायनल आन्सर असणार. बरोबर आहे का? म्हणजे प्रश्न काय अवघड होता का? एकदम सोपा होता. फक्त त्यांनी दिलाय मोठा प्रश्न, मग आपल्याला वाटतं आला हे लय अवघड आहे. पण लक्षात घ्यायचं, जो प्रश्न मोठा देतात ना तो प्रश्न खूप सोपा असतो. आता बघा तुम्हाला 2-3 ओळीचा प्रश्न आहे, मग आपल्याला वाटतं याच्यात काय लय मोठं दिलंय, लय अवघड आहे काही, पण सोपं आहे का नाही? फक्त कधी सोपं होतं? तुम्ही त्या पद्धतीने आकृती काढायचं. मी आयताची आकृती काढली, त्याच्या खाली तिची परिमिती लिहिली. चौरसाची आकृती काढली का 84 परिमिती लिहिली. बरोबर. परिमिती 84 तर एक बाजू किती येणार आहे? 21. 21 चा पाडापाठ आहे ना. 21 1 21, 21 दोन्ही 42, 21 3 आणि 21 4 84. आली की नाही परिमिती? आली की नाही? सोपं वाटतं की नाही? लगेच आमचं स्वप्न हा किती सोपं आहे. बरोबर आहे की नाही? लक्षात आलं? ओके. म्हणजे फक्त मला एक सांगायचं आहे की तुम्ही काय करायचं? आकृती काढायची. आणि मला एक सांगायचं आहे, राहून गेलं ते, या तासिकेमध्ये मी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक हे देणार आहे. काय म्हणायचं त्याला? कोडं देणार आहे तुम्हाला. कोडं म्हणजे आपण कोडं करतो ना, किंवा पण ते कोडं बुद्धिमत्तेचं आहे. बुद्धिमत्ता किंवा गणित समजा. बरोबर आहे का? असं एक कोड आहे. त्याचं उत्तर मला तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना तुम्ही दाखवायचं. ओके. लक्षात द्या. इकडे बघा माझ्याकडे. मी तुम्हाला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये फळ्यावर एक कोड देणार आहे. कुणीही क्लास सोडून जायचं नाही. तर काय करायचं? त्या कोड्याचं उत्तर तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना दाखवायचं आणि पुढच्या तासिकेमध्ये मला सांगायचं. ज्यावेळेस आपली पुढची तासिका असेल ना ऑनलाईन, त्यावेळेस तुम्ही मला त्या कोड्याचं उत्तर सांगायचं. ओके. पण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. आणि खूप इंटरेस्टिंग कोड आहे ते. खूप इंटरेस्टिंग, तुम्हाला आवडेल. छान. चला पुढे. दुसरा प्रश्न बघा. 800 रुपये वस्तूची किंमत 15% ने कमी केली. वस्तूची किंमत किती आहे? 800. लिहायचं लगेच. कुठे लिहायचं? उत्तरपत्रिकेवर. पेपर मध्ये उत्तरपत्रिकेवर काही करायचं नाही. स्कॉलरशिपला फक्त गोल करायची. असं लिहायचं कुठं? प्रश्नपत्रिकेवर तुमच्या असतं कच्च्या कामासाठी जागा तिथे. चला. 800 रुपये वस्तूची किंमत 15% ने कमी केली. 15% म्हणजे काय? 100 रुपयाला 15 रुपये. 15% म्हणजे काय? 15%. 15% पण म्हणतो त्याला. 15% म्हणजे 100. 15% ने कमी केली म्हणजे 100 ला किती कमी केलं? 15 कमी केलं. बरोबर आहे की नाही? 100 ला किती कमी केलं? म्हणजेच 15% कमी केलं. सांगा मग कितीने कमी केलं? 15 ने कमी केलं. कमी केलं का जास्त केली? 800 रुपये वस्तूची किंमत 15% ने कमी केली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती? मग करू आपण. 100 ला किती? 100 ला 15 रुपये कमी केलं ना.
100 रुपयाला 15 रुपये कमी केलं. समजा मी दुकानात गेलो आणि दुकानदार काय म्हटला, आमच्याकडे ऑफर चालू आहे, सेल 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 असतं का नाही, असतं का नाही, दुकानावर पाठी लिहिलं असतं एक काय बाय 2 1 गेट फ्री असतं की नाही. पॅन्ट असते, जीन्स पॅन्टचं चित्र असतं, शर्टाचं चित्र असतं, टी शर्टाचं, आणि काय लिहिलेलं असतं, बाय 2 1 गेट फ्री. म्हणजे काय, 2 विकत घ्या आणि एक त्याच्यावर एक फ्री. तसं दुकानदार काय म्हटला, आमच्याकडे ऑफर चालू आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त, श्रद्धा. मग काय म्हटला, आमच्याकडं शेकडा 15 रुपये सूट आहे म्हणला. किती, तुम्ही जर वस्तू कोणतीही विकत घेतली तर शेकडा 15ने त्या वस्तूची किंमत मी कमी करणार म्हटलं. काय म्हटला आरोही, काय म्हटला, आमच्याकडे एक ऑफर चालू आहे, त्या ऑफर मध्ये मी शेकडा 15ने त्या वस्तूची किंमत कमी करणार. मग 800 रुपयाची वस्तू आहे, त्याची शेकडा 15ने म्हणजे 100 रुपयाला किती रुपये कमी होणार, 15. तर मग 800 रुपयाला किती, 100 रुपयाला 15 रुपये कमी होणार. मग 800 रुपयाला 8, बरोबर आहे की नाही. 100 रुपयाला 15 रुपये कमी होणार. 800 रुपयाला 15 गुणिले 8, बरोबर आहे की नाही. सांगा मग, 15 8 15 8 120 रुपये कमी होणार, बरोबर आहे का. बोला, मग ही किंमत झाली का रे त्या नवीन वस्तूची, नाही. हे काय झालं, 120 काय आलं, सूट आली. शेकडा 15ने कमी केल्यावर सूट आली. मग आपण लिहिणार 120 पर्याय आहे काय, दिला नाही, समजा नाही दिला म्हणून वाचला तुम्ही. त्यांनी जर 120 दिला, होय आपलं उत्तर आलं ना, असं वाटतं. 120 दिसतो, पहिल्याचं उत्तर बरं केलं, चुकलं. काय विचारलंय त्यांनी, नवीन किंमत विचारली. ही का नवीन किंमत आहे का, हे काय आहे, तुम्हाला सूट मिळेल, बरोबर आहे की नाही. मग आता सांगा मला, जुनी किंमत किती होती, 800, नवीन किंमत किती झाली, सॉरी सूट किती मिळली, 120. शून्यातनं 0 गेलं, शून्यातनं 2 गेलं, 2 किती, इथं 10 8 7 680 रुपये. ही झाली नवीन किंमत. लक्षात आलं का, हे कळलं का तुम्हाला, हे नाही कळलं ना, परत एकदा सांगतो. हे 120 कसं आलं कळलं नाही तुम्हाला, बऱ्याच जणांना कळलं नाही. चला पुढे, 100 रुपयाला किती रुपये, समजा हे 100 रुपये लिहितो, किती रुपये सूट आहे, 15. पुढचे 100 रुपयाला 15, बरोबर आहे. त्याच्या पुढचे 100 रुपयाला 15, किती झाले, 400 झाले ना. मग सांगा 400 ला किती सूट झाली, 15 1 15 15 30 15 3 45 15 4 60, किती रुपयाला झाली, 400 ला. मग 800 ला त्याच्या डबल होणार, 60 60 120, बरोबर आहे की नाही. लक्षात आलं का आता, 400 ला, हा आता लक्षात आलं, आता लक्षात आलं. 400 रुपये झाले ना, 100 200 300 400, 400 ला किती सूट झाली, मग 800 ला 60 60 120, कळलं. डन डन, ओके. चला, म्हणजे हे उदाहरणामध्ये अवघड काय नाही, फक्त आपल्याला ते उदाहरण वाचून त्याचा अर्थ समजून आपल्याला ते सोडवायचं आहे. काय काय वेळेस आपलं उत्तर 120 येऊ शकतं, तर ते उत्तर आपलं चुकीचं असणार आहे. गणित आपलं बरोबर आहे, हा, फक्त आपण गणित पूर्ण केलं नाही, त्यामुळे आपलं उत्तर चुकलं असं समजायचं. ओके, चला पुढे. हुजूर समजतंय का, कोणाकोणाला समजतंय हात वर, बोला. कोण कोण टिकून बसले भिंतीला, कोण बसले, नाही ना, घ्या हात खाली. मग समजतंय ना, नसेल समजत तरी समजून घ्या, आणि समजून नाही घेतलं तरी समजून घ्यावंच लागेल, बरोबर आहे की नाही. समजतंय, हो म्हणा. समजत नसेल समजून घ्या, समजून घ्यायचं नसेल तर समजून घ्यावंच लागेल, बरोबर आहे की नाही. गुड, चला छान. म्हणजे तुम्ही तयार झाला आता ऑनलाईन तासिकेसाठी. पुढचा प्रश्न घेऊ, मी लिहूनच आणले बघा. असं काय होतं, कधी कधी प्रश्न लक्षात राहत नाहीत, कधी आठवणीत राहत नाहीत, कधी पर्याय वेगळा येऊ शकतो, म्हणून मी लिहिलेला आहे आणि आपला वेळ पण
वाचण्याची पदावली आपल्या आवडीचा विषय आहे ना, आपल्या आवडीचा विषय पदावली. देऊ पदावली चला. 35 बेरीज भागाकारामध्ये 5 वजा 6 गुणिले 4. काहीच अवघड पदावली नाही, एकदम सोपी पदावली. तुम्हाला 1 मिनिट वेळ देऊ सोडवता. चला 1 मिनिट वेळ. ज्याचा सराव जास्त झाला ना ते तो तोंडी पण काढतो याचं उत्तर. वहीत न लिहिता पण काढू शकता उत्तर. फक्त ज्यांचा सराव जास्त झाला त्यांचा. 1 मिनिट वेळ देतो हा. चला फास्ट. पेन आणि वही घेऊन बसलाय ना. हा मग काढा फास्ट. झालं माझं उत्तर तयार. झालं उत्तर तयार कुणाचं. चला झालं माझं उत्तर. वेळ संपत आला. फास्ट. अरे सुपी पदावले. बेरीज भागाकार वजा गुणाकार. सांगा पुन्हा झालंय उत्तर. हा बघा आमच्या विद्यार्थ्यांचं 16 उत्तर आले. तुमचं आलं ना. आलंय का. कोणाकोणाचा हात वर करा. गुड छान आलंय. बऱ्याच जणांचं आलंय बघा. बऱ्याच जणांनी हात वर केलेत. मला जरी दिसत नसेल तर तुमचे सर सांगतात मला. बऱ्याच जणांनी हात वर केलेत. गुड. चला पुढे बघा. बेरीज भागाकार वजाबाकी गुणाकार कोणती क्रिया करायची हे लिहायचं ना. कंचे भागू बेव हे लिहायचंच. कंचे भागू बेव. मग काय भाकर भात भागाकार. गुड. चला पहिला असं लिहून घेऊ. 35 बेरीज तर भागाकार 25 भागिले 5 वजा 6 गुणिले 4. आता कोणती क्रिया आहे. कंचे भाकरी झाली. भात झाला. आता काय गुळ भात खाल्ला. आता गुळ खायचा. चला पुढे. 35 बेरीज 5 वजा सांगा ना. त्यांचा गुणाकार सांगा ना. 24. आता बोला. भाकरी खाल्ली. भात खाल्ला. गुळ खाल्ला. आता काय बे काय बेरीज. बे काय 35 आणि 5 40 वजा 24. 40 वजा 24 तोंडी आले पाहिजे. करत बसायला नाही लहान मुलासारखं. 24 मधनं 40 मधनं 24 गेलं. 16 हे आपलं फायनल आन्सर असणार. बऱ्याच जणांचं आलं छान. पदावलीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आता उदाहरणं सुटत आहेत. चला पुढे. छान. चला उसू का. मी आता काय केलं माहिती आजच्यापासून मी ठरवलंय की तुम्हालाही थोडा वेळ द्यायचा. गणित सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा. कारण काय होतं माहिती का. मी जर गणित सगळी सोडवून गेली मी तर देणारच ते उदाहरण सोडून. परंतु तुम्हालाही थोडं वेळ देऊन तुम्हाला सराव करण्यासाठी वेळ देणार. ओके चला घेऊ पुढचं गणित. घेऊ का. घ्यायचं. कोण म्हणतं घ्यायचं. आता बघा. आता पर्याय असेल गणित देणार नाही तुम्हाला. सोपा गणित आहे गणित एकदम. जांभळे देऊ नका. कोण जांभळे देतोय. अरे गुणाकार आहे हा. गुणाकार आहे हा. पर्याय देऊ. काय देण्याची आवश्यकता आहे. पर्याय नाही दे.
पर्याय नको. चला सोडवा गणित हे. पर्याय देऊ. बर पर्याय देऊ. फक्त पर्याय देऊ तुम्ही. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पर्याय द्या. हा पहिला पर्याय, हा दुसरा पर्याय, हा तिसरा पर्याय आणि हा चौथा पर्याय. दशांश आहे ते. अर्धा मिनिट वेळ. दशांश चिन्ह शिकलोय मी. चलो चलो चलो. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. चला आणखीन आलं ना. चला पुढे बघा. एकदम सोपी पद्धत सांगतो. आता इकडे बघायचं. आता लिहायचं नाही. हा पर्याय क्रमांक 1. बऱ्याच जणांचे एक आला. आता माझा काय येते बघूया. हा सोपं बघा. ज्यावेळेस असं दशांश चिन्हाचा गुणाकार येतो ना, तुम्हाला एक सोपं सांगतो काय करायचं. अरे तू लयच किचकट दिसायला लागली. असं नाही करायचं. काय करायचं. दशांश चिन्हाचा विचार करायचा. दशांश चिन्हाचा विचार करायचा. किती आहे मग इथं. इथं 9. इथं 9 गुणिले 9 करायचं डायरेक्ट. सोपं बघा. हे तर येतं ना. हे तर येतं ना. आपण 5वीला आलो म्हटल्यानंतर हे आपल्याला आलंच आलंच. ज्याला येत नाही त्यांनी शिकून घेतलं. नवे नवे हे उत्तर आहे का आपलं फायनल. आपण दशांश चिन्ह सोडलेत ना, त्यांना घेतलं पाहिजे ना. परत घेतलं पाहिजे ना. बोला की. आपण काय केलं. दशांश चिन्ह सोडून दिली आणि डायरेक्ट संख्या घेतल्या आणि त्याचा गुणाकार केला. पण परत त्यांना घ्यावं लागेल. कसं घ्यायचं तर कसं घ्यायचं सांगतो. पहिल्यांदा बघायचं. दशांश चिन्हाच्या पुढे किती घर आहेत. पुढे म्हणजे उजव्या बाजूला किती आहेत. 2. 1 1 इथं 2 झाले. बरोबर आहे का. आणि इथं किती झाले मग. 1 2 किती झाले. बोला की. 3 झाले ना. मग काय करायचं. 1 2 हे आपलं उत्तर असतं. तुम्ही कसं काढलं होतं. तुम्ही कसं काढलं होतं. कसं काढलं होतं. सोपं आहे म्हणजे काढलं. आता तुम्ही कसं काढलं असं सांगतो मी तुम्हाला. 0.09 गुणिले 0.9 असं केलं. आणि ह्याचा गुणाकार करत बसला. मग कसं केलं. असंच केलं असेल ना तुम्ही. बघा 0 तुम्ही काय केलं. या 0ला गुणलं 9ला गुणलं 9 0 0 0 येणार आहे. बरोबर. परत काय केलं तुम्ही. इथं 0 दिलं. असं केलं का. याला वेळ कशाला वाया घालवला. नाही ना. असं केलं. कसं केलं. तुमच्या पद्धतीने केलं. ओके. चला मग लक्षात आलं तुमच्या. काय करायचं. दशांश चिन्ह सोडायची. हा दोन्हीकडे दशांश चिन्ह मोजायची आणि त्याच्या पुढं यायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. लक्षात आलं. एवढा वेळ घालवत बसायची आवश्यकता नाही. लक्षात आलं. ओके. चला पुढं. लक्षात आलं. आणखी एक उदाहरण देऊ का मग इथंच. बरोबर आहे. हे उदाहरण सोडवा. 0.4 गुणिले 1.2 सराव म्हणून दिले तुम्हाला. सरावासाठी दिले ते उदाहरण. मी सांगितलं तसं सोडवा ना. पर्याय नको. उत्तर सांगा ना डायरेक्ट. उत्तर सांगू शकता तुम्ही. सांगा उत्तर. मी लिहितोय तो वाटल्यास कोणाचं जे उत्तर लिहिलं.
चला वेळ होतोय आपल्याला. कोड द्यायचंय तुम्हाला. किती आलं उत्तर? बरं ठीक आहे. 0 बरं बघा मी देतो सोडून. त्याचं हे सोडून द्या. दशांश चिन्ह सोडा. किती आलं? 4 गुणिले हे किती? हे किती पकडणार? 12. हा किती झालं मग? 12 गुणिले 4 48 झाला ना. 12 चौक 48 झाला ना. आता दशांश चिन्ह 1 बोला की 1 1 2 हे आपलं नाही 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 थांबा थांबा. आलं का? कळलं? समजलं का? किती असणार आहे उत्तर? 0.48 0.48. काय केलं आपण? हा एक दशांश चिन्ह हे एक दशांश चिन्हाच्या पुढे आहे. 2 दशांश चिन्ह तेच आणि हे आपलं उत्तर असते. एक देऊ का? कन्फ्यूज होतंय? परत एक देतो कोणी. पण एकदम सोपं आहे बघा. बघा इथं देतो. आता सोडवा बरे. कन्फ्यूज होत नाही ना? मी सोडून देतो पुढे बघा. बरं थांबतो. हा गुणाकार आपल्याला यायला पाहिजे बरं का. हा गुणाकार येणं गरजेचं असतं दशांश चिन्हाचा. आलं उत्तर? सांगा. इथे लिहून घेतो. 4 दशांश चिन्ह हे आलं का तुमचं उत्तर? चला बघूया आपण. हा इथं बघा समोर बघा. ना समोर बघा. हा चला दशांश चिन्ह काढा. 45 गुणिले 14. सांगा 14 पंच. सांगा ना 14चा पाडा येतो ना. हा 14 पंच. अरे बोला की 70. 14 चौक 56 7 63. हे उत्तर आलं तुमचं. बरोबर आहे की नाही? मग आता काय करणार? 1 2 हे तुमचं उत्तर असणार. हे कसं? हे नसणार उत्तर. हे उत्तर असेल का? हे उत्तर असणार 6.3 किंवा ह्यालाच आपण म्हणतो 6.30. आता एक सराव देतो मग तुम्हाला. लक्ष द्या. असंच गणित एक सराव देतो. फक्त आता मी सोडून दाखवतो. तुम्ही सोडून तुमच्या शाळेतील सरांना दाखवा. चला घ्या फास्ट घ्या. चला घ्या. हे कधी सोडवा. फक्त लिहून घ्या. परत सोडवा. आता नका सोडू. चला आपल्याला पुढचं घ्यायचंय. पुढं द्यायचं शेवटला. मस्त आहे का? सोडवायचं सगळ्यांनी. पुढचं गणित घेऊ तुम्ही. ते फक्त लिहून घ्या आणि परत सोडवा तुम्ही. चला लिहू गणित तुम्ही. वाचा. ओंकारने दशादशे म्हणजे काय रे? दशादशे म्हणजे काय? दर साल दर शेकडा. दशादशे 10 दराने 2500 रुपयांचे
वर्षाचे सरळ व्याज 6 वर्षाचे सरळ व्याज या शब्दाची काय आवश्यकता नाही म्हणे कारण नाही घेतलं चालेल. दशा दशे 10 दराने 2500 रुपयांचे 6 वर्षाचे सरळ व्याज किती? चला 1 मिनिट वेळ आहे. दर 6 दशे दर 6 दर शेकडा 10 दराने 2500 रुपयांचे 6 वर्षाचे सरळ व्याज किती? 6 वर्षाचे किती वर्षाचे काढायचे? 6 वर्षाचे. कळलं का? चला फास्ट. वेळ नाही आपल्याकडं. चला मी तोपर्यंत इकडं गणित लिहितो. तुमचं उत्तर होईपर्यंत इकडे गणित लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला वेळ वाचवता येईल आणि आपल्याला फास्ट सोडवता येईल. इकडे गणित लिहून ठेवतो तोपर्यंत परत तेच गणित सांगतो मी तुम्हाला. 1 बस्ता बेरीज 3 ग्रोस बेरीज 5 डझन बरोबर किती कागद? हे गणित फक्त लिहिलंय इथं बस ना. चला हा इकडं समोर बघा तुमचं उत्तर आलेलं असेल तर फक्त तुम्ही टॅली करून पाहू शकता. सरळ व्याज काय मुद्दल किती आहे असं लिहून घ्यायचं. मुद्दल किती आहे उदाहरणार्थ 2500 बरोबर आहे. पुढं दर सांगा दर किती आहे? 10. पुढं काळ म्हणजे किती आहे? 6 वर्ष. काढायचं आहे काय आपल्याला? व्याज. कसलं व्याज? सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज काढायचं. चला सूत्र सांगा. व्याज सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर भागिले 100. अरे सूत्र विसरू नका. सूत्र विसरला तरी हे येणार नाही तुम्हाला. तसं पण येतं पण ते लगेच येणार नाही तुम्हाला. सांगा आता म म्हणजे काय? म म्हणजे काय? किती आहे मुद्दल? बोला. दर किती आहे? दर 10. काळ किती आहे? भागिले ह्या शून्याला हे 2 शून्य गेले का? गेले का? त्याचा काही संबंध राहिला का? आता वरचं 25 आहे 250. काय बघता गुणाकार येतो ना. 25 आहे 250. 250 गुणिले 6 एक लक्षात इथं करा. 250 गुणिले 6 6 शून्य 6 पंच 6 दोन्ही 12 3 15 किती आलं? 1500 रुपये. काय आलं? काय आलं? सरळ व्याज. म्हणजे मी एका दुकानदाराकडून किंवा एका बँकेकडून मी
2,500 रुपये व्याजाने घेतले होते. कशानं? व्याजाने. किती रुपये घेतले होते? 2,500. त्याचा दर किती होता? 10. म्हणजे काय? 100 रुपयाला वर्षाला 10 रुपये तो माझ्याकडून घ्यायचा व्याज. बरोबर आहे ना? दशा 10 म्हणजे काय? दर साल, दर शेकडा, दर वर्षी, दर 100 रुपयाला 10 रुपये घ्यायचे. बरोबर आहे का? किती वर्ष वापरले मी पैसे? 6 वर्ष मी पैसे वापरले. किती वर्ष वापरले? 6. मग 6 वर्षानंतर त्याचं व्याज किती झालं? 1,500 रुपये व्याज झालं. मग मला त्याला किती परत द्यावं लागतील हे विचारलं नाही. त्यांनी काय फक्त व्याज विचारलं हे विचारलं. मग जर ह्याच्या पुढे अजून विचारलं असतं तर 6 वर्षानंतर किती रुपये परत करावे लागतील तर या दोन्हीची बेरीज करावी लागेल ना. हे तर त्याचं पहिलं द्यावं लागतील ना बँकेचं. हे बोला की हे पैसे बँकेचे आहेत, बँकेला परत द्यावं लागतील. आणि हे का द्यायचे? मी 6 वर्ष ते पैसे वापरले ना. बँकेचे 6 वर्ष पैसे वापरले म्हणून हे व्याज झालं. मग या दोन्हीची बेरीज करून आपल्याला ते बँकेला परत द्यावं लागते. मग त्या दोन्हीच्या बेरीजला काय म्हणतात रे? मुद्दल आणि व्याज. मुद्दल अधिक व्याज बरोबर रास म्हणतात. विसरत जाऊ नका. विसरला की विसरला. पेपर तर विसरू नका. 22 फेब्रुवारीला पेपर आहे आपला. लक्षात आलं? चला पुढे. तर आपलं फायनल आन्सर काय असणार आहे? 1,500 रुपये काय असणार आहे आपल्याला? या रकमेचं 6 वर्षाचं 10 दर शेकडा दरानं 1,500 रुपये व्याज होणार आहे. चला पुढचं गणित सांगू. चला कोण वाचतंय? त्याला वेळ देऊ. अर्धा मिनिट 30 सेकंद वेळ. चला बरं 1 मिनिट घ्या. चला 1 मिनिट घ्या. सोडवा हे गणित. हे गणित जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल ना तर तुम्ही परत व्हिडिओ पाहायचा. तुमच्या घरच्या मोबाईलवर पण पाहू शकता हा व्हिडिओ. घरच्या मोबाईलवर परत पाहायचा, परत तिथं थांबवायचा, पॉज करायचा. माहिती आहे ना आपल्याला? व्हिडिओ थांबवायचा आणि हे गणित लिहून घ्यायचं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. परंतु आता आपल्याकडे वेळ नाही की तुम्हाला हे गणित पूर्ण लिहून द्यायसाठी. लक्षात आलं? हे पुसू तोपर्यंत. हा हे छान आहे बघा. तुम्ही एक गणित सोडवेपर्यंत मी दुसरं गणित पुसून टाकतो. म्हणजे काय होईल? आपला वेळ वाचेल. त्या गणिताला तुम्हाला सोडवायला वेळ दिला ना तोपर्यंत मी फळा क्लीन करत आहे. म्हणजे आपला काय होईल? तेवढा वेळ वाचणार आहे. जेवढा वेळ वाचेल तेवढा आपण एखादा प्रश्न एक्स्ट्रा होऊ शकतो आपला. डन डन. उत्तर आलं का? उत्तर आलेलं आहे का? आलं असेल तर हो म्हणा. आपल्याला कागद विचारलेत बरं का? लक्षात घ्यायचं कागद. मग एक दस्ता म्हणजे किती कागद? 3 ग्रोस म्हणजे 1 ग्रोस म्हणजे किती कागद हे आपल्याला अगोदर माहित पाहिजे. एक दस्ता म्हणजे किती कागद? एक दस्ता म्हणजे किती कागद? विसरला? बरोबर. एक दस्ता म्हणजे किती? हे झाले 24. चला पुढं. आता 3 ग्रोस म्हणता येतं. 1 ग्रोस म्हणजे माहित पाहिजे अगोदर. 1 ग्रोस म्हणजे किती कागद? 144 कागद. बरोबर आहे. 1 ग्रोस म्हणजे किती कागद? 144. मग 3 ग्रोस म्हणजे किती? आपल्याला इथं 3 ग्रोस विचारले ना. 1 ग्रोस म्हणजे 144. 3 ग्रोस म्हणजे 144 गुणिले 3. फास्ट. 3 चोक 12. 3 चोक 12 ने 13. 3 एक 3 आणि 1 4. किती आले? 432. आता पुढं 5 डझन कागद. 1 डझन म्हणजे किती? 12. 5 डझनाचे 12 पंच. फास्ट आलं पाहिजे. असं मनात गणित दिसलं ना पुढं असं तड 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 करून गणित उत्तर आलं पाहिजे आपलं. 5 डझन. 1 डझन म्हणजे 12. मग 5 डझनाचे 12 1 12 12 2 24 12 3 36 5 4 8 12 पंच 60 कागद. आता काय आवड आहे? हे दुसरीचा मुलगा पण सोडू शकतो ना.
हे उत्तर दुसरीचा मुलगा पण सोडवू सांगा. आडवी बेरीज येते का रे? कोणा येते आडवी बेरीज? करा मला आडवी बेरीज. आता मी उभी नाही मांडली. चला मी करतो. हा एकक सांगा. इथं बसा. हा सांगा. एकक 0 2 4 6 आलं ना. आता दशकांची बेरीज करायची. इथं दशक आहे, इथं दशक आहे, इथं दशक आहे. 6 आणि 3 9 9 2 11 हाच्याला शतकावर हाच्या जाईल ना. आता इथं शतक नाही, इथं शतक नाही. 516 आलं का रे उत्तर? का चुकलं माझं काय? आडवी बेरीज पण आली पाहिजे. नंतर असं करू शकता 432 आणि 6 492 492 24 492 24 492 आणि 24 492 4 496 496 आणि 20 506 516 असं पण आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस लिहा उभीच मांडणी करावी असं काय नाही. फास्ट आपल्याला अशी पण बेरीज आली पाहिजे. येते सराव. चला पुढं. आता मी काय करतो इकडे गणित देतो तोपर्यंत ते तुम्ही सोडवा आणि मग मी तोपर्यंत इकडं ते क्लीन करतो. पुढं द्यायचं आहे द्यायचं आहे. पुढं सगळ्यांना द्यायचं आहे. फक्त आकृती काढतोय आता. सांगा ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर असेल? ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर? उत्तर आलेलं आहे. तरीही तुम्हाला वेळ देतोय. बाकीच्या नाही करा. एवढं सोपं उत्तर होतं बघा. फास्ट उत्तर आलेलं आहे. फास्ट उत्तर आलेलं आहे. ए च्या विरुद्ध पृष्ठावर. आपण हे पूर्णच घेऊया. मग आपल्याला काय असतं या आकृतीची गणनी तयार केली असता म्हणजे याच्यापासून काय होतो घन तयार होतो ना. घनाकृती ठोकळा तयार केला असता ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर येईल? तुम्हाला सांगितलं मी ट्रिक काय. एक सोडून दुसऱ्या एक सोडायचं ए च्या विरुद्ध बी बी सोडायचं ए च्या विरुद्ध काय येणार? बी येणार. आता बी च्या विरुद्ध हे सोडायचं हे घ्यायचं. बी च्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार? डी येणार. लक्षात आलं का? आणि मग याच्या हे मधलं सोडायचं हे याच्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार? म्हणजे आपण गणनी तयार केली होती ना. म्हणजे याच्यापासून बॉक्स तयार केला तर आपल्याला त्या बॉक्स तयार केल्यानंतर ए च्या विरुद्ध म्हणजे इकडे जर ए असेल तर इकडल्या बाजूला काय यायला पाहिजे? सी यायला पाहिजे. या पद्धतीने प्रश्न तुम्हाला फ्रेम होऊ काय झालं? डबल झालं का? काय झालं? सी पाहिजे. ओके 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 सी पाहिजे. ए च्या विरुद्ध पृष्ठावर काय पाहिजे? सी पाहिजे. बी च्या विरुद्ध पृष्ठावर डी येणार आणि एच च्या विरुद्ध बाजूला कोणतं पृष्ठ येणार? ओ अक्षर असलेलं पृष्ठ येणार. हा झाला घनाकृती ठोकळा. पेंटामेनो काय म्हणजे काय रे? मी सांगितलं होतं 5 असतात. हे लक्षात घ्या. परीक्षेमध्ये प्रश्न असतो पेंटामेनोची आकृती कोणती? बघा अशी आकृती देतात. पेंटामेनो झाला ना. 1 2 3 4 5 5 असले ना पेंटामेनो म्हणायचं. एवढं सोपं आहे पेंटामेनो. त्याच्यापासून डबा तयार होतो बघा. म्हणजे एक बाजू उघडी राहत नाही. 6 बाजू असले तरच ठोकळा होणार आहे ना. घनाला पृष्ठ किती? इथे 6 ठोकळे 6 बाजू एकत्र पृष्ठ एकत्र केल्यावर ठोकळा होणार आहे. इथे एक कमी म्हणजे एक बाजू रिकामी राहणार ना. डबा बरोबर ना. चौकोनी जर तुम्ही डबा केला तर 5 बाजू केल्या तर वरचा एक रिकामा राहणार. लक्षात आलं? पेंटामेनो याला म्हणायचं. ओके डन. चला पुढे. लक्षात आलं तुमच्या? तिकडे लिहू
मला तुमचा बऱ्यापैकी सराव व्हायला लागलाय, तुम्ही फास्ट उत्तर देत आहे. एक पदावली देतो तोपर्यंत. आवडीचा विषय मला बेरीज करू वाटते म्हणून मी पहिल्यांदा बेरीज करेन का? मला बेरीज खूप आवडते म्हणून मी बेरीज करणार नाही. आपल्याला एक नियम आहे, त्या नियमानेच आपल्याला जावं लागत असतं. किती वेळ राहिला तुला? याच्यानंतर आणखी एक गणित घेऊ आणि मग तुम्हाला मी थोडं सांगतो. एक गणित देतो तुम्हाला. हे पण गणित सोडवायचं नाही. हा त्याच्या खाली आणखी एक येतो. 1.25 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? 1.25 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? काय आलं तुमचं उत्तर? कोणा झालं हे उत्तर? किती आलं? 19. लिहू का इथं? अजून कोणा झालंय का सांगा वेगळं याच्यापेक्षा? वेगळं कोणा झालंय का? 39. बरं इथे किती? 39. सांगा आणखी कोणाचं वेगळं आलंय का? चला फास्ट. 31. चला आणखी 19. इथं लिहिलं की मग 19. आणखी 30. 31 झालं. चला पुढं बघा आता समोर. कोणाचे 19 आले, कोणाचे 39 आले, कोणाचे 31 आले. आता मी माझं सांगतो. सांगू झालं. चला पुढे बघा. चला बेरीज, भागाकार, गुणाकार, वजाबाकी कोणती क्रिया करायची पहिल्यांदा? काय भागाकार? पहिलं काय करू? भागाकार करणार ना. 38. बघा एक जणांचं 38 आला आणखीन. चलो भागाकार करा. चला पहिला असं लिहू 12 बेरीज. 12 ला 3 बघा. 3 चौक 12 गुणिले 8 वजा 5. चला आता काय करणार? भाग करणार. आता काय घेणार? गुळ. काय खाणार? गुळ खायचा. गुळ. हा भात खाल्ला ना. भात आणि गुळ. भात खायचा परत गुळ खायचा. आता गुळ खायचा. 12 बेरीज सांगा. 8 चौक वजा. चला पुढं. आता काय बेरीज खायची. आता बेरीज करायची ना. चला सांगा 32 आणि 12. 32 आणि 12 2 2 वजा 5. हे आपलं असणार आहे उत्तर. फायनल आन्सर असणार. आपण 4 पर्याय दिले. तुम्हीच दिले 4 पर्याय. मी दिले का? तुम्हीच दिले. कुणी 19 दिला, कुणी 39 दिला, कुणी 31 दिला, कुणी 38 दिला. मग यातला सर्वात बरोबर कुठला पर्याय असणार आहे? 2 नंबर पर्याय आपलं उत्तर. तुम्हीच 4 पर्याय दिले, मी दिलेच नाही. प्रत्येकाने जरा मी 4 पर्याय देत असतो, तुम्ही दिले आता. ओके म्हणजे बघा
आणखीनही एवढा पदावलीचा सराव करून सुद्धा आपल्याला 4-4 पर्याय उत्तर येत आहेत. इथं किती यायला पाहिजे होती उत्तर? एकच उत्तर यायला पाहिजे होतं. 4-4 कशी येऊ शकते? गणितामध्ये कसं असतं, एक तर बरोबर नाहीतर हे पण बरोबर ते पण बरोबर असं नसतं. लक्षात आलं का? मग आपले 4 पर्याय आले एका पदावलीला, म्हणजे आपण आणखी सराव करणं गरजेचं आहे पदावलीचा. अरे भात खायचा, भात खाल्ल्यावर गुळ खायचा, गुळ खाल्ल्यावर बेरीज खायची आणि शेवटला वजा करून टाकायचं. सगळं वजा म्हणजे कमी करून टाकायचं. बरोबर आहे का? हा, आधी कंस बघा, इकडे बघा बघा, पंचे अगोदर कण म्हणजे काय रे? कंस. दरवाजा उघडायचा, हा दरवाजा उघडायचा, आत जायचं म्हणजे कंस. परत चपाती, दरवाजा उघडायचा, आत जायचं, चपाती खायची, भात खायचा, गुळ खायचा, बेरीज खायची, शेवटी सगळं कमी करून टाकायचं. लक्षात आलं? बोला, कळलं का? चला, वेळ किती राहिला आपल्याकडं? हा, चला आता कोड सांगतो. कोड हे गणित तुम्ही सोडवा. हे गणित तुम्ही इकडं कोड सांगतो. हे गणित तुम्ही सोडवा, तुमच्या सरांना दाखवा. बघा इकडे 5 मिनिट राहिले बघा, आपल्याला पण वेळ नाही. बघा मी बाजारात जाणार आहे आता. कुठं जाणार आहे? बाजारात जाणार आहे. कशासाठी? मला फुलं आणायची. काय आणायचे मला? फुलं आणायचे. फुलं आणायचे. किती फुलं आणायचे? काय असते ते फुलं आणायचे? माझ्याकडे 100 फुलं आहेत. किती फुलं आहेत? 100 फुलं आहेत. बघा 100 फुलं आहेत. मग ह्या 100 फुलं आणि माझ्याकडे 7 कुंडे आहेत. कशाकडे कुंडे मला येत नाही. डन. एक सांगा कुंड्या. कुंडी उलटी आहे. चला चला चला. 2 फास्ट. 3 झाल्या. चला 1 2 3 4 झाल्या. कुंडीची ना. हा 5. अरे किती झाल्या? 1 2 3 4 5 झाल्या. असू द्या आता कुंडी. हा 7 कुंडी आहेत माझ्या. हा आहे ना बघा. मी काय करणार आहे माहिती का? मी काय करणार आहे? मी दुकानात गेलो, मला 100 फुलं आहेत. ह्या कुंड्यामध्ये अशी 100 फुलं मी ठेवणार. अशी 100 फुलं ठेवणार की माझ्याकडे जर कोण विकत घ्यायला आला, समजा एखादा राम नावाचा मुलगा आला आणि मला म्हटला की मला 19 फुलं द्या. किती फुलं द्या? 19. तर मी त्याला डायरेक्ट कुंड्या देणार. यातलं फुलं काढून देणार, यातलं 2, त्यातली 3, त्यातली 4 अशी देणार. काय करणार? मी डायरेक्ट 1 कुंडी देईन, 2 देईन किंवा 3 देईन, पण डायरेक्ट ठेव की दर 19 फुलं तुझी. कळलं का नाही तुम्हाला? कशी पण तुम्ही ठेवायची, हे तुम्ही ठेवायची. या कुंडीमध्ये अशी फुलं ठेवायची. समजा एखादा माणूस आला तुमच्याकडे 12 फुलं मागितली, तर तुम्हाला 12 फुलं सुट्टी द्यायची नाहीत. काय करायचं? 1 कुंडी द्या किंवा 2 कुंडी द्या, पण अगोदर अरेंजमेंट करून ठेवायची. तो आल्यानंतर 12 फुलं कुंडीत ठेवायची द्यायची, असं नाही करायचं. मग सर आम्ही काय करणार? तो माणूस आला, किती पाहिजे तुला? 12 पाहिजे ना? ठेव. 12 घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 त्या कुंडीत ठेवायची दर. असं नाही, अगोदर तुम्ही करून ठेवायचंय. काय करायचं? तो माणूस विकत घ्यायला यायच्या अगोदरच अशी फुलं याच्यात मांडून ठेवायची. मग याच्यात 2 ठेवा, याच्यात 4 ठेवा, कितीही ठेवा, तुम्हाला जेवढी वाटतात तेवढी ठेवायची. पण या 7 कुंडीची बेरीज किती आली पाहिजे? 100. फुलं मात्र 100 आली पाहिजे. फुलं मात्र 100 आली पाहिजे. कळलं का नाही? कळलंय का? कोणाकोणाला कळलंय? हात वर. परत एकदा सांगतो. ही 100 फुलं या 7 कुंड्यामध्ये अशी मांडायची की कोणतंही गिऱ्हाईक आलं, समजा एखाद्यानं आला आणि मला म्हणला 20 फुलं पाहिजे, तुम्ही 20 फुलं घ्यायची, त्या कुंडीत भरायची दर
असं म्हणायचं नाही. अगोदरच कुंड्याची अरे कुंड्यात फुलं तुमची पाहिजे, बरोबर आहे ना. आणि तुम्ही काय करायचं, 20 फुलं पाहिजे ना, तो की 2 कुंड्या धर, 3 कुंड्या धर, 7 कुंड्या, 7च्या 7 तर देता येणार नाही. 7 कुंड्यात किती फुलं आहेत आपली? 100 जातील ना फुलं, आपल्याला 20च द्यायचे. 6 धर, 5 कुंड्या धर, पण 20 फुलं धर. असं फक्त आपल्याला पहिल्या गिरायकाला करायचं, पहिल्या गिराईकाला करायचं आहे. परत पहिल्याला गेल्यानंतर कमी होणार ना फुलं. पहिलं गिराईक जर समजा 20 फुलं घेऊन गेलं, परत राहतील का 7 कुंड्या तुमच्या? फक्त पहिल्या गिरायकासाठी आपण इथं करतोय. मी असं बसलोय आता, 7 कुंड्या इथं माझ्या समोर आहेत, मी फुलं ठेवले, माझ्याकडे एकूण फुलं किती आहेत? 100 फुलं आहेत, बरोबर. मग याच्यात 2 असतील, त्याच्यात 3 असतील, त्याच्यात 10 असतील, त्याच्यात 20 असतील, त्याच्यात 50 असतील, त्याच्यात काय असतील ते असतील. 7 कुंड्या, 7 कुंडी सोडून दुसरी कुंडी. माझ्याकडे आला माणूस, मला म्हटला मला 25 फुलं पाहिजे. मी काय करणार? परत 25 फुलं एका कुंडीत भरणार आणि देणार का? नाही, अगोदरच ठेवलेले आहेत फुलं. मी डायरेक्ट म्हणणार 25 पाहिजे ना, हो घ्या 2 आहे ती, ह्याच्यात 4 आहे ती, काय ह्याच्यात 10 आहे ती, हो की दर कुंड्या थोडा. मी त्याच्यासमोर नाही ठेवणार, अगोदर मी ठेवलेले असणार. आलेल्या कुंड्या द्यायच्या. ती म्हणलं ना 25 फुलं पाहिजे, हो काही यातले 4 असं काढायचे नाहीत फुलं, डायरेक्ट कुंड्या 4 तुम्हाला द्यायच्यात ना, हो काही 4 कुंड्या, 25 फुलं गेली पाहिजे. पण त्याला अट काय आहे, त्याला 25 फुलं गेली पाहिजे. आणि त्याच्यासमोर काय करत बसायचं, त्यानं समजा 50 मागितली, त्याच्यासमोर मोजायचं काय, फक्त त्या कुंडीतली फुलं मोजायची. ह्यात 10 आहे ती, ह्यात 20 आहे ती, अशी 50ची टोटल करायची आणि द्यायची. फुलं मोजायची, लक्षात आलं का? परत ह्यातली कमी करायची, त्यात घाल, त्यातली घाल, असं करायचं. ओके, डन. चला हे सोडवा आणि तुमच्या सरांना दाखवा आणि मला पुढच्या तासिकेमध्ये तुम्ही हे उदाहरण सांगू शकता. खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला येणार अशी मला खात्री आहे. आणि मी या ठिकाणी आज खूप वेळ होत आलेला आहे, तर मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.